Good morning, dear students. I am Varsha Miss, and this is last episode of our lesson number 6, Olympic वर्तुळांचा गोफ, and writer is बाळ ज पंडित. पाठ क्रमांक 6, ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ, लेखक बाळ पंडित. पाठाच्या मागील भागामध्ये आपण पाहिले होते की ऑलिम्पिक खेळांचे प्रतीक कोणते. ऑलिम्पिक ध्वज कसा आहे, ऑलिम्पिक मशाल कशी आहे, आणि आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऑलिम्पिक येथील स्टेडियम कसे आहे, ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कशी झाली आणि काही प्रसिद्ध ऑलिम्पिक खेळाडूंची आपण माहिती घेणार आहोत. हे आहे ओलंपिक येथील प्रसिद्ध स्टेडियम. ये है ओलंपिक का बहुत ही प्रसिद्ध स्टेडियम. हा आहे आपल्या पाठाचा पुढचा परिच्छेद. ये है हमारे पाठ का आगे का परिच्छेद. खेळांचे विशाल मैदान. विशाल म्हणजे मोठे. त्या ठिकाणी म्हणजे ओलंपिक गावामध्ये खेळांचे खूप मोठे मोठे मैदान आहेत. ओलंपिक गाव में खेलों के बहुत बड़े बड़े मैदान हैं. त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार. प्रेक्षागार म्हणजे सभागृहे, मीन्स ऑडिटोरियम. तर त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खास असे प्रेक्षागार बनवलेले आहेत. वहाँ पे आने वाले लोगों के लिए खास ऑडिटोरियम बनाए गए हैं. रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका आहेत. रहदारी मीन्स ट्रांसपोर्टेशन. आता त्या ठिकाणी अनेक लोग खेळ पाहण्यासाठी येतात. वहाँ पर बहुत सारे लोग आते हैं खेल देखने के लिए, आणि म्हणून त्यांच्या येण्या जाण्यासाठी मतलब उनके आने और जाने के लिए अच्छी अच्छी सड़कें वहाँ पर बनाई गई है. चांगल्या चांगल्या सडका तिथे बनवलेल्या आहेत. लोहमार्ग आहे. लोहमार्ग म्हणजे रेल्वे आहे. स्त्री व पुरुष खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती आहेत. आता त्या ठिकाणी स्त्री व पुरुष खेळाडू येतात. वहाँ पर अनेक स्त्री और पुरुष खिलाड़ी वहाँ पर आते हैं. त्यांच्या निवासासाठी, निवास म्हणजे राहणे, स्टे करणं, तर ते लोक तिथे राहतात. तर त्यांच्यासाठी असंख्य खोल्या असलेल्या इमारती आहेत. इमारती म्हणजे बिल्डिंग्स. वहाँ पर बहुत बड़े बड़े बिल्डिंग्स उनके रहने के लिए बनाए गए हैं. तसेच त्या ठिकाणी वसतिगृहे आहेत. वसतिगृहे म्हणजे गेस्ट हाऊस. प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी, श्रमपरिहार मीन्स रिलॅक्सेशन, आराम. प्रेक्षकांना आराम करता यावा यासाठी सुसज्ज. सुसज्ज म्हणजे सर्व सोयींनी युक्त, मीन्स विथ गुड फॅसिलिटीज. तर अनेक सुविधांनी युक्त असे विशाल उपहारगृहे. उपहारगृहे म्हणजे हॉटेल्स. असे हे एक मोठे गावच असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा आहेत, आणि म्हणून या सर्व सुविधांनी भरलेले हे जणू एक गाव आहे. जैसे कि बहुत सारी सुविधाओं के साथ बना हुआ ये एक तरीके का गाव ही बन जाता है, आणि याला ओलंपिक विलेज असे म्हणतात. इसी को कहते हैं ओलंपिक विलेज. आता ज्या ज्या देशांमध्ये ओलंपिक स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या त्या देशांमध्ये या सर्व सुविधा दिल्या जातात. मतलब जिस जिस गांव में ओलंपिक प्रतियोगिताएं आयोजित की जाती है वहाँ वहाँ पर ये सारी सुविधाएं दी जाती है. ओलंपिक विलेज वसवण्याची कल्पना
इसवी सन 1956 मध्ये मेलबॉर्न येथे मांडण्यात आली। सबसे पहले ओलंपिक गांव होना चाहिए, ये कल्पना सबसे पहले मेलबॉर्न यहाँ पर रखी गई। पहले ओलंपिक विलेज तिथलेच, और सबसे पहला ओलंपिक विलेज अगर कहीं का है तो वो है मेलबॉर्न का। ओलंपिक सामने दर 4 वर्षांनी होतात। हर 4 साल के बाद ओलंपिक प्रतियोगिताएं होती हैं। हे सामने 5 दिवस चालत, और ये जो स्पर्धाएं होती है वो चलती थी 5 दिन। इसवी सन पूर्व 776 मध्ये, मतलब ईसा पूर्व 776 में हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते। ग्रीस देशाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये सर्वात प्रथम, सबसे पहले इसवी सन पूर्व, मतलब बिफोर क्राइस्ट, इसवी सन पूर्व 1776 मध्ये हे सामने झाल्याचे आपल्याला समजते। ग्रीस जो देश है उसके इतिहास में ये जो प्रतियोगिताएं हुई थी वो ईसा पूर्व 776 में हुई थी, ऐसा हम लोग को पता चलता है। त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या, यशस्वी होणे जिंकणे मतलब जीतना, खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे। गौरव करणे वाक्प्रचार आहे हा, सन्मान करणे। तर पूर्वीच्या काळामध्ये, मतलब पहले के ज़माने में, जे खिलाड़ू जिंकायचे, जो भी खिलाड़ी जीतते थे, त्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदी, फांदी मतलब टहनी या स्मॉल ब्रांच, माळ घालून, माळ मतलब माला पहनाकर गौरव करण्यात येत असे। जो खिलाड़ी इन खेलों में जीतते थे उनके गले में ऑलिव जो वृक्ष है उसके टहनियों की माला पहनाकर उनका सम्मान किया जाता था। ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव, मतभेद, डिस्प्यूट्स विसरून, मतलब भूलकर, या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत। ग्रीस देशामध्ये जेवढे पण शहरे असतील ते आपसातील मतभेद, वादविवाद, तंटे विसरून जायचे आणि जिंकलेल्या खेळाडूंचे स्वागत करायचे। जितने भी शहर इस ग्रीस देश के अंदर आते थे पुराने ज़माने में, अपने मतभेद भूलकर ये इन खिलाड़ियों का स्वागत करते थे। या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे। राष्ट्रीय समारंभ मीन्स नॅशनल फेस्टिवल्स। त्या काळातही काही राष्ट्रीय सण साजरे केले जायचे। उस ज़माने में भी कुछ नेशनल फेस्टिवल्स वगैरह सेलिब्रेट होते थे। त्यावेळेला ह्या खिलाड़ूंचा सम्मान करण्यात यायचा। उस वक्त भी इन खिलाड़ियों का सम्मान किया जाता था। पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला। ऱ्हास होणे, नष्ट होणे हा एक वाक्प्रचार आहे। आगे ये जो ग्रीक सिविलायझेशन है, ग्रीक जी सत्ता आहे तिचा ऱ्हास झाला, म्हणजे ती नष्ट झाली, वो खत्म हो गया सिविलायझेशन। आणि त्याबरोबरच इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पड़ले। और जैसे ही ये ग्रीक सिविलाइजेशन ख़त्म हो गया उसके साथ ही ये प्रतियोगिताएं उस ज़माने में ख़त्म हो गई या बंद हो गई। त्या काळामध्ये ग्रीक सत्तेच्या ऱ्हासाबरोबर
हे जे सामने आहेत ते सामने बंद पडले. विद्यार्थी मित्रांनो, हे जे चित्र आहे ते आहे ग्रीस येथील ओलंपिक विलेजचे. ये जो चित्र है वो है ग्रीस के ओलंपिक विलेज का. तर अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे सोयी सुविधांनी युक्त असे हे विलेज होते. मतलब सभी सुविधाओं से भरा हुआ ये विलेज था. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या म्हणजेच मैत्रीचा संदेश देणाऱ्या या ओलंपिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. आपण पाहिलं होतं की इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद झाले. मतलब ईसा पूर्व 394 में ये जो प्रतियोगिताएं हैं वो बंद हो गई थी. लेकिन 1894 में इन प्रतियोगिताओं की वापस इस दुनिया को याद आई. पुन्हा या जगाला आठवण आली. ती आठवण कशी आली बरं? त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. काँग्रेस याचा अर्थ आहे इथे सभा, मीन्स मीटिंग. तर 1894 मध्ये मतलब 1894 में फ्रांस या देशात फ्रांस में एक ओलंपिक के ऊपर मीटिंग ली गई. काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. राष्ट्रांचे म्हणजे देशांचे, वेगवेगळ्या देशांचे, अलग अलग देशों के प्रतिनिधी म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह. तर अनेक देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते, वहाँ पर आए हुए थे. कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने, क्रीडातज्ञ स्पोर्ट्स एक्सपर्ट, तर त्या ठिकाणी कुबर्टीन नावाचे एक क्रीडातज्ञ होते, एक एक्सपर्ट होते. त्यांनी या काँग्रेसमध्ये, या मीटिंगमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवन करणे मीन्स रिवाइव्ह करणं. पुन्हा एकदा या सामन्यांना जिवंत केले म्हणजे सुरू केले. आता हे सामने त्यांनी का पुन्हा सुरुवात करण्याची कल्पना मांडली? मतलब उन्होंने इन प्रतियोगिताओं को वापस शुरू करने की कल्पना दुनिया के सामने क्यों रखी? तर शरीर संपदा वाढवण्यासाठी. शरीर संपदा मीन्स फिजिकल पोटेन्शियल. बलसंवर्धन करण्यासाठी. बलसंवर्धन मीन्स फिजिकल स्ट्रेंथ. आणि प्रामुख्याने और मेनली देशादेशातील मैत्री वाढून. हा त्यांचा मुख्य उद्देश होता. ये उनका मेन पर्पज था की देशादेशातील मैत्री वाढली पाहिजे. त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी. मित्रत्वाची स्पर्धा, फ्रेंडली मॅचेस. यासाठी प्राचीन ओलंपिक सामन्यांप्रमाणे, मतलब पुराने ओलंपिक प्रतियोगिताओं की तरह यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. आंतरराष्ट्रीय क्रीडा, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स व्हावेत असं ह्या मीटिंगमध्ये ठरलं. म्हणजेच काय, ही जी काँग्रेस भरवण्यात आली होती, मतलब ये जो मीटिंग ली गई थी 1894 में फ्रांस में, यहाँ पर
ये सोचा गया कि हमें एक ऐसी अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिताएं आयोजित करनी चाहिए जिससे कि देशों देशों के बीच में दोस्ती बढ़े। 1896 पासून ओलंपिक सामने दर 4 वर्षांनी, मतलब ये प्रतियोगिताएं हर 4 साल के बाद होती है, वेगवेगळ्या देशात भरवले जातात, अलग अलग देशों में होते हैं। त्यानिमित्ताने जगात सद्भावना गुडविल, समता मीन्स इक्वॅलिटी, मैत्री मीन्स फ्रेंडशिप, विश्व बंधुत्व युनिवर्सल ब्रदरहुड, शिस्त मीन्स डिसिप्लिन व ऐक्य युनिटी एकता या भावना वाढीस लागतात। म्हणजेच ह्या स्पर्धांच्या निमित्ताने या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना अनेक देशांमध्ये वाढतात। अलग अलग देशों में ये अलग अलग भावनाएं बढ़ने लगती है आणि हाच या सामन्यांचा मुख्य उद्देश है। मतलब ये जो प्रतियोगिताएं आयोजित की जाती है उनके पीछे का उद्देश्य यही है कि अलग अलग देशों के जो संबंध है वो संबंध अच्छे होने चाहिए। हे आहेत फ्रान्सचे क्रीडातज्ञ कुबर्टीन। आता आपण पाहणार आहोत कि या सामन्यांची व्यवस्था कशी केली जाते। मतलब हम लोग देखने वाले हैं कि इन प्रतियोगिताओं की व्यवस्था कैसे की जाती है। या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे। तरतूद मीन्स प्रोविजन। ये जो प्रतियोगिताएं होती है इसमें अलग अलग तरीके के 21 खेल की व्यवस्था की गई है। पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात। स्त्री और पुरुषों के लिए अलग अलग प्रतियोगिताएं होती है। या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ओलंपिक समिती नेमलेली असते। आंतरराष्ट्रीय ओलंपिक समिती मीन्स इंटरनॅशनल ओलंपिक कमिटी, समिती मीन्स कमिटी, नेमलेली असते। नेमणे सिलेक्ट करना। म्हणजेच या सामन्यांची व्यवस्था करण्यासाठी इन प्रतियोगिताओं की व्यवस्था के लिए एक इंटरनेशनल कमिटी सिलेक्ट की जाती है। एक अंतरराष्ट्रीय समिती नेमलेली असते। या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे, मतलब इस प्रतियोगिताओं में हिस्सा लेने वाले हर एक देश के 1 से 3, मतलब 1 से लेकर 3 तक प्रतिनिधि या समितीत असतात। मतलब एक देश के कम से कम 1 और ज़्यादा से ज़्यादा 3 रिप्रेझेंटेटिव्ह इस कमिटी में होते हैं। ही जी आंतरराष्ट्रीय समिती असते त्या समितीमध्ये प्रत्येक देशाचे 1 से 3 एवढेच, मतलब इतने ही प्रतिनिधी होते हैं। या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या अंतरराष्ट्रीय संघाकडे असते। हर एक देश का जो इंटरनेशनल यूनिट होता है, काम करने वाला स्पोर्ट्स का, उनके पास इन हर एक गेम की व्यवस्था होती है। ओलंपिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो। हमने देखा इसके पहले कि कितनी सारी सुविधाएं यहाँ पर सबको दी जाती, तो खर्चा भी उतना ही ज़्यादा होगा, म्हणजे खर्चही तितकाच मोठा असेल कारण सुविधा खूप आहेत। तर हा पैसा येतो कुठून? ये पैसा आता कहाँ से है?
हा सर्व पैसा स्पर्धक देश मतलब जो कॉम्पिटिटर कंट्रीज है जो इसमें पार्टिसिपेट करती है, जे स्पर्धक देश आहेत ज्याच्यामध्ये भाग घेतात ते उभा करतात. वही ये खर्चा कैसे भी करके अरेंज करते हैं. म्हणजे खर्चाची व्यवस्था ते सर्व देश मिळून करतात जे देश या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये भाग घेतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. वर्णभेद मीन्स कलर डिफरेंसेस. म्हणजे खेळ हे ऐसे एक क्षेत्र है, खेल ये एक ऐसा क्षेत्र है कि जहाँ पर किसी भी प्रकार का भेदभाव नहीं किया जाता, जिथे कुठलाही भेदभाव नसतो. येथे सर्वांना समान संधी मिळते. संधी, चांस. ये एक ऐसा क्षेत्र है कि जहाँ पे सबको समान मौका मिलता है. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. वंश मीन्स ओरिजिन. म्हणजेच काय की हा खरा तर आफ्रिकी वंशाचा पण अमेरिकन खेळाडू होता. 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. अजिंक्यपदे, गोल्ड मेडल. म्हणजेच अमेरिकेतील जेसी ओवेन्स या खेळाडूला 1936 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 4 सुवर्ण पदके मिळाली. उसको 4 गोल्ड मेडल मिले. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत, त्या 4ही खेळांमध्ये, उन चारों भी प्रतियोगिताओं में या खेलों में त्याने नवे उच्चांक न्यू रेकॉर्ड्स स्थापित केले. त्याने नवीन नवीन रेकॉर्ड्स बनवले. अमेरिकेच्या यशाचा तो शिल्पकार ठरला. ही वॉज अ हिस्ट्री मेकर ऑफ अमेरिकन सक्सेस. अमेरिकेनेच नव्हे, सिर्फ अमेरिकाने ही नाही तर साऱ्या जगाने, पुरी दुनियाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला. गौरव करणे, सन्मान करणे. केवढे कौतुक केले. कौतुक करणे, प्रशंसा करणे मतलब तारीफ करना, टू ॲप्रिशिएट. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश, हे सर्व विसरून, ये सब कुछ भूलकर साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. पूरी दुनिया ने उसकी तारीफ की. तर असा होता हा जेसी ओवेन्स. हा आहे अमेरिकन खेळाडू जेसी ओवेन्स. आपला पुढचा खेळाडू आहे एमिल झेटोपेक. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेल्सिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5 मीटर धावणे मीन्स रनिंग व मॅरेथॉन या लांब पल्ल्यांच्या शर्यतीत, लांब पल्ल्यांची शर्यत मीन्स लॉन्ग डिस्टेंस रनिंग, नवीन विक्रम केले. नवीन विक्रम, न्यू रिकॉर्ड्स. एमिल झेटोपेक इन्होंने, जो कि जेकोस्लोवाकिया का खिलाड़ी था, इन्होंने 5 मीटर रनिंग और लॉन्ग डिस्टेंस रनिंग में नए रिकॉर्ड्स बनाए. नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. ख्याती मिळवणे, प्रसिद्ध होणे. त्यावेळेला झेटोपेक हा
मानवी रेल्वे इंजिन, ह्यूमन रेल इंजिन या नावाने प्रसिद्ध होता. इस नाम से वो फेमस थे. त्यामुळे जगातील सर्व लोकांना, दुनिया के सारे लोगों को झेटोपेक बद्दल अभिमान वाटलाच. पण त्याचबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. म्हणजेच काय, मतलब क्या, कि हे जे ओलंपिक सामने होतात, ये जो ओलंपिक प्रतियोगिताएं होती है, यांच्यामुळे त्या खेळाडूंचेच नाव जगामध्ये प्रसिद्ध होत नाही, तर त्यांच्या देशांनाही तितकाच सम्मान प्राप्त होतो. सिर्फ खिलाड़ियों को ही नहीं, उनके देशों को भी सम्मान प्राप्त होता है. हा आहे झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू एमिल झेटोपेक. हा है आपल्या पाठाचा शेवटचा परिच्छेद, मतलब ये है हमारे पाठ का आखरी परिच्छेद. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने, मीन्स विदाउट फुटवेअर, मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. मीन्स लॉन्ग डिस्टेंस मैराथन उन्होंने पैर में बिना कुछ पहने ही जीती. एवढे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. दुसरी एक खेळाडू आहे फॅनी बँकर्स. या स्त्री खेळाडूने 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत, शर्यत म्हणजे स्पर्धा, मीन्स कॉम्पिटिशन, प्रथम क्रमांक मिळवला. ये एक स्त्री खिलाड़ी है कि जिन्होंने 100 और 200 मीटर जो रेस होती है उसमें फर्स्ट रँक उनका आया, प्रथम क्रमांक त्यांना मिळाला. आता आपण पाहूया थोडंसं भारताबद्दल. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. मतलब बहुत सारे साल तक भारत हॉकी कंपटीशन में चैंपियन था. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. मतलब हमारे जो प्रसिद्ध खिलाड़ी थे ध्यानचंद जी, इनका नाम दुनिया में सब जानते हैं. ओलंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात, खिलाड़ी खेलते रहते हैं, तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. पराक्रम म्हणजे कार्य, प्रयत्नवाद म्हणजे प्रयत्न. तर ऑलिम्पिकचा ध्वज हा नेहमी खेळाडूंना प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. ओलंपिक जो ध्वज आहे त्या ध्वजावरचे जे 5 वर्तुळ आहेत, मतलब जो 5 उसके ऊपर के सर्कल है, वो हमें समानता का और यूनिवर्सल ब्रदरहुड का संदेश देते हैं. तर त्याच्या शेजारीच शूद्र विचारांचा, शूद्र विचार मामूली विचार, अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. जी ऑलिम्पिक मशाल आहे, ती ऑलिम्पिक मशाल त्या ठिकाणी सतत तेवत असते आणि ती वाईट विचारांचा नाश करते. मतलब बुरे विचारों को वो खत्म करने का काम करती है. तर अशा प्रकारे आपण
या ठिकाणी आपला शेवटचा परिच्छेद पूर्ण केलेला आहे. हे आहेत भारताचे प्रसिद्ध हॉकी खेळाडू ध्यानचंद, ज्यांचे नाव आजही जगाच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपला हा जो पाठ आहे, पाठ क्रमांक 6 ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ, हा पाठ इथे पूर्ण झालेला आहे. नक्कीच आपल्याला हा पाठ आवडला असेल अशी मला खात्री आहे. गुड बाय, टेक केअर.